सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचे दान. याचा विको बंद करा, आता विको कमी करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालू असलेला आपला हा श्री भैरवनाथ महाराज अखंड हरिनाम सप्तांतर्गत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा. या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण ब्रह्मलीन त्र्यंबक बाबा भगत यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने, परिसरातील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण आमचे परमार्थ स्नेही विलासभाऊ भगत यांच्या आणि त्याचप्रमाणे आमचं भैरवनाथ भजनी मंडळ या सर्व मंडळाच्या वतीनं दिलेलं निमंत्रण. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहेत. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील भगवान परमात्म्याची ओळख सांगणारा, भगवान परमात्म्याचा परिचय सांगणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आणि अभंग निवडण्याची कारण आहेत काही. त्यातलं पहिलं कारण आपण जवळच्या माणसाला विसरत चाललो, मित्राला विसरतो, परिवाराला विसरतो, गावकऱ्यांना विसरतो, तालुक्यातल्या लोकांना विसरतो. कदाचित आपल्या जीवनामध्ये तो नियम असेल, अति परिचय झाला की अवज्ञा होते. तसा हा अभंग, ह्या अभंगाची गंमत झाली बरं का. मला तुमच्यापैकी सांगा, हा अभंग कुणी गातात पाहून पाठ केला? गाडी पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रामध्ये असा वारकरीच नाही का त्याच्या हा अभंग पाठ, किंवा असंही म्हटलं तर चालेल, ज्याच्या हा अभंग पाठ नाही तो वारकरीच नाही. विठ्ठल हो, कारण या अभंगाशिवाय भजन चालू होत नाही, या अभंगाशिवाय काकडा चालू होत नाही, या अभंगाशिवाय हरिपाठ होत नाही, आणि या अभंगाशिवाय कीर्तन सुद्धा नाही. मग या अभंगाचा उपयोग फक्त काकड्याला, भजनाला, हरिपाठाला आणि कीर्तनाला लोक येण्याकरताच का? त्याचाही अर्थ आपल्याला कळला पाहिजे ना. मग अभंग पाठ असणं वेगळं ना अभंगाचा अर्थ कळणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल. अभंग सगळ्याच्या पाठ आहेत, पण अर्थाच्या बाबतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कोणताही अभंग घ्या, पाठातला घ्या अथवा पाठ नसलेला घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ लावायला एवढा अवघड. विठ्ठल विठ्ठल. पाठातला घ्या, नाही तर कोणताही घ्या. एका जणाने विंचू नेले विकायला अण्णा बाजारामध्ये. आता बाजार म्हटल्यानंतर काही न्या, गिराईक त्याला आहेच, काही न्या विकायला. तुम्ही गांजा न्या तरी गिराईक आहेच. तुम्ही काँग्रेस न्या. त्या मुंबईला होतो मी शाळेमध्ये ना, त्यावेळेला माती विकायला आणायचे लोक नवरात्रीमध्ये. मातीला गिराईक होतं. गौऱ्या आणतात विकायला, गौऱ्या मुंबईमध्ये, त्यालाही गिराईक होतं. असंच एकाने विंचू आणले विकायला. आता विंचू त्याने मांडले, पण काही विंचू छोटे, काही विंचू मोठे, काही विंचू मदरले. मग ते गिराईक आले, याची काय किंमत? म्हटले 50 रुपये. मदरल्याची काय किंमत? म्हटले 50 रुपये. आणि मोठ्याची काय किंमत? म्हटले 50 रुपये. अहो म्हटले तुमचं काहीतरी चुकतंय. म्हटले माझं नाही चुकत, विंचू कोणता घे, ठणका. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग कोणताही घ्या, समजायला अवघड. विठ्ठल विठ्ठल. ही अभंग सोडवण्याची पद्धत, 4 पद्धतीने हा अभंग सोडवला जातो बरं का अण्णा. 4 पद्धतीने. पहिली पद्धत आहे, पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या रूपाचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन करतात. पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे, पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या
तीन चरणामध्ये तटस्थ देहाचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षणाचं वर्णन करतात. तिसरी पद्धत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या तीन चरणामध्ये स्थूल देहाचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सूक्ष्म देहाचं वर्णन करतात. आता शेवटची पद्धत बर का, चौथी. पहिल्या तीन चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं सांगितलं. चौथी पद्धत राहिली आपली. पहिल्या तीन चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या स्वभावाचं वर्णन करतात. पहिल्या तीन चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या स्वभावाचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या स्वभावाचं वर्णन करतात. विठ्ठल म्हणून एवढं अवघड आहेत अभंग. आपल्याला नुसतं वाटतं, रोज म्हणतोय आपण, रोज म्हणण्याला किंमत नाही, त्याच्या अर्थाकडे आपण पाहत नाही म्हणून तो आपल्याला सोपा वाटतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आपल्या थोर महात्म्याने नियम घालून दिलेला आहे. सप्ताचा पहिला दिवस म्हटलं एकतर देवाच्या ध्यानाचं महत्व सांगावं लोकांना, एकतर नामाचं महत्व सांगावं, एकतर रूपाचं सांगावं, असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आणि नुसतं कीर्तनकार करता नाही, टाळकऱ्यां करता आहेत, वादका करता आहेत, श्रोता करता आहेत, चोपदारा करता आहेत, विनेकऱ्या करता आहेत. या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना नियम घालून दिलेले आहेत, पण पाळत कुणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आज पहिला दिवस असल्यामुळे मला मोकळं राहणे बर का. आज मी फक्त तुम्हाला नियमच सांगायला आलो. आता सुरुवात माझ्यापासून करतो. कीर्तनकाराचे नियम असे आहेत, पहिल्या दिवशी त्याने नामाचं, ध्यानाचं, रूपाचं, नामाचं महत्व सांगावं. इथं काही बिरळून चालत नाही. ही गादी नारदाची गादी आहेत. लोक तुमच्या पाया पडतात म्हणजे तुमच्या नाही पाया पडत. कोणाच्या पाया पडतात? माऊली. माऊली आले ना इकडं कुठं थांबले तुम्ही? समोर या जरा. विठ्ठल विठ्ठल. लोक कोणाच्या पाया पडतात? कीर्तन करायच्या. त्याला मला पॅन्ट शर्ट घालून ये बरं बाजारात. कोणी ओळखत नाही. या ठिकाणी या गादीचा मान सन्मान असतो म्हणून त्याच्या पाया पडलं जातं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दाच्या पाया पडलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या पाया पडलं जातं. भगवद्गीतेच्या श्लोकाच्या पाया पडलं जातं, न की त्या कीर्तनकाराच्या. त्या ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये मी दृष्टांत सांगितला. एका गावातल्या वस्तीवर मंदिर बांधलं. लक्षपूर्वक ऐका बरं. वस्तीवर मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होती देवाची. आता वस्तीवर मंदिर, पावसाळ्याचे दिवस, आता ती प्राणप्रतिष्ठा, उद्या भगवान परमात्मा विराजमान होणार, त्याची मिरवणूक होती. पण रात्रभर एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला, एवढा पाऊस झाला का त्या मंदिराच्या चारी बाजूनी नदी नाले होते. मग आता काय करायचं? आता ती मिरवणूक तर काढली पाहिजे. गावामधले सगळे साधनं गावामध्ये अडकले. आता ती मिरवणूक काढायची कशावरती? म्हणून त्या वस्तीवरल्या लोकांनी नियोजन केलं का आपला देव मिरवायचा. साधन तर काहीच नाही. एवढी मोठी मूर्त डोक्यावर तर आपण मिरवू शकत. म्हणून त्यांनी एक योजना केली. त्या वस्तीवर एक गाढव होतं. काय होतं? घातली ना आंघोळ त्याला. कोणाला? गाढवाला आंघोळ घातली, स्वच्छ केला, त्याच्यावर त्याला सजवलं, त्याच्यावर बसायला टाकलं, त्याच्यावर गादी ठेवली आणि भगवान परमात्म्याची मूर्त त्या गादीवर ठेवली. आता 10-5 वस्तीचं ते वस्ती होती, घरांची वस्ती होती. आणि मग ती मिरवणूक मंदिरापासून सुरुवात झाली. ज्याच्या दारासमोर आली का ती बाई पळत पळत यायची, महिला पळत पळत माणसं यायचे आणि हातामध्ये ते पूजेचं ताट घेऊन औक्षण करण्याकरता गंध, अक्षता, फुलं वगैरे ते देवाला लावायची. आणि देवाबरोबर कोणाला लावायचे? झालं ना ते ताट.
कोण? ज्याच्या दारासमोर ती यात्रा आली, मिरवणूक आली का ती बाई आल्या आल्या तांब्यातलं पाणी पहिलं कशावर ओतायची? तुम्ही अजून गाढवाजवळच का? विठ्ठल विठ्ठल तशी या गादीच आहेत. कोण कोणाला विचारतं महाराज? कोण कोणाच्या पाया? बापाचं लोक ऐकायला तयार नाहीत, वडीलधाऱ्याचं ऐकायला तयार नाहीत. एवढा समाज आज कीर्तनकाराचा ऐकतो म्हणजे कीर्तनकाराचं ऐकत नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ऐकतो, माऊलींचं ऐकतो. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नियमावली घालून दिलेले आहेत. पहिलाच नियम माझ्यावरती घेतला. काही बोलून चालत नाही, इथं काही सांगून चालत नाही. एकनाथ महाराजांनी कीर्तनकाराचे नियम सांगितले. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. काय वर्णन करावं? भगवान परमात्म्याचं सगुण चरित्र सांगावं आणि परम पवित्र चरित्र सांगावं, जेणेकरून आपल्या हृदयामध्ये भक्तीची वाढ होईल, ज्ञानाची वाढ होईल, वैराग्याची वाढ होईल. असं चरित्र कीर्तनामध्ये असेल तर ते कीर्तन म्हणावं. नाही तर पूर्वीची तमाशे बरी होती, त्या तमाशातून प्रबोध भेटत होता. विठ्ठल विठ्ठल म्हणून कीर्तनकाराचा नियम आहेत, यांचे सुद्धा नियम आहेत, टाळकऱ्यांचे नियम आहेत, श्रोत्यांचे नियम आहेत. श्रोत्यांनी कधी यावं? कीर्तनाला कीर्तनकाराच्या अगोदर यावं बरं का. कथेला कीर्तनाला कीर्तनकार येण्याच्या अगोदर. कारण या कथेमध्ये कीर्तन कोणाचं याचा संबंध नाही. कीर्तनामध्ये कथेमध्ये भगवान परमात्मा स्वतः हजर असतात आणि भगवान परमात्म्याच्या नंतर येणं आपण महाराज काय म्हणतात? तेथे असे देव उभा. कुठं? कथेमध्ये कीर्तनामध्ये भगवान परमात्मा हनुमंतराय स्वतः हजर असतात. मग त्यांच्या नंतर येणं देवापेक्षा आपण मोठे आहेत का? म्हणून कथेला कीर्तनाला कीर्तनाच्या अगोदर यावं कीर्तनकाराच्या. बर आल्यानंतर ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेला काय वाजवायचं? टाळी वाजवायची. आता लगेच वाजवली का? सांगितलं ज्या ज्या वेळेला भजन येईल तेव्हा. म्हणजे टाळीचा महिमा. आता काल परवा त्या सरदवाडीला मी सांगितलं कीर्तनामध्ये टाळी का वाजवायची, तर आपल्याकडून आज्ञात नावाची पाप घडलेली असतात. चालता चालता मुंगीवरती आळईवरती पाय पडतो, पाप घडतं. बोलता बोलता खोटं बोलतो, पाप घडतं. बोलता बोलता एखाद्याच्या मनाला टोचल असे बोललं जातं, पाप घडतं. परिणाम ते पाप जर जात कुठे असेल तर कथेतल्या कीर्तनातल्या टाळीनं वाही टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची. विघ्नाची होळी होते, पापाची होळी होते जर कीर्तनातल्या टाळी वाजवली तर. म्हटले असं कधी झालंय का? तुकाराम महाराज म्हणतात वाल्या कोळी पातकी भूमंडळी, वाल्या कोळी पातकी भूमंडळी आणि तेने रामनामे वाजविली टाळी. काय खाल्लं? काय भाजी केली होती? फोनवरती दुसरं काय राहत? विठ्ठल विठ्ठल. आता ऐकच येतो. कीर्तनामध्ये जर कीर्तनाच्या व्यतिरिक्त बडबड जर केली ना, काय होतं महाराज सांगतात. बेडूक हो बेडूक हो
बडबड जरी झोपोळी कीर्तनी कीर्तनात बडबड केल्यावर काय होतं मग हाय सरस्वती नदीला डराव 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 मग घरचे जरी गेले ना समोरून फक्त डराव पण ओळखत नाही ना कारण बेडकाच्या जातीला जन्माला जातो आपण कीर्तनामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल नामस्मरण आलं पाहिजे हाताने टाळी वाजवली पाहिजे टाळीचा परिणाम आहे कालच मी परवा त्या सरदवाडीला सांगितलं त्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं नामदेव महाराजांनी सांगितलं सगळ्यांनी हात वर करा आणि टाळी वाजवा सर्वांनी हात वर केले आणि टाळी वाजवायला लागले पण त्याच्यामध्ये एका वारकऱ्याला हातच नव्हते थोटे हात कोणाला नव्हते गोरोब काकांना तसेच ते थोटे हात एकावर एक आदळू लागले परिणाम आहे का गोरा थोटा भजन करी आशे हात होते आशे नामदेव महाराजांनी सांगितलं वर हात करा टाळी वाजवा आशे वाजवता वाजवता आशे झाले कसे झाले आशे झाले कसे होते आशे होते आशे होते वाजवण्याचा परिणाम आशे झाले आणि तुम्हाला सांगून जर तुम्ही ऐकलं नाही आणि तुमचे आशे जर आशे झाले तर त्याची जबाबदारी माझ्याकडे नाही बरं विठ्ठल विठ्ठल आणखी एक दृष्टांत सांगितलं होतं आता पहिला दिवस आहे त्याच्यामुळे हे सांगणंच आहे टाळीमुळे काय होतं माहिती का कीर्तनकाराचा उत्साह वाढतो एखादे जर सभेला गेले ना टाळी वाजवली टाळाचा कडकडाट झाला का 5-10 मिनिटं सभा वाढलीच समजा मग तुम्ही टाळी वाजवती नाही मग कीर्तन लवकर संपवायचे की तुम्हाला टाळीने कीर्तनकाराचा उत्साह वाढतो कीर्तनकाराला नवीन नवीन आठवतं एका चोराने यांना घर पाहून ठेवलं शोधून चोरी करायला पण चिरेबंदी वाडा 6 फुटाच्या भिंती सागाचा दरवाजा फोडता येत नाही दररोज त्या घरासमोरून जायचे पण घर फोडायचं कसं मग एक दिवस त्या घरासमोरून पुढे गेले आणि पुढे एक खेळ चालू होता डोंबाऱ्याचा अर्धा तास तिथंच खेळ पाहत बसले आणि खेळ पाहता पाहता खेळ आटोपल्यानंतर लोकांनी त्याला पैसे दिल्यानंतर लोक निघून गेले पैसे मोजायला सुरुवात केली यांनी किती भरले 2 तास उड्या मारल्यानंतर त्याला 50 रुपये जमले चोर म्हटले का रे 2 तास उड्या मारल्या पैसे किती जमले तू जर आमच्या बरोबर आला फक्त एकच उडी मारायची 500 रुपये घ्यायची फक्त एकच चाल म्हणायची प्रमाण सुद्धा द्यायचं नाही एकच उडी मारायची 500 रुपये घ्यायचे म्हटले चालेल डोंबरी म्हटलं काय मला 2 तास उड्या मारून जर 50 रुपये मिळतात एका उडीत 500 रुपये मिळतात चालेल म्हटले कधी येऊ म्हटले रात्री 1 वाजता अमुक चौकात हजर बरोबर तो डोंबारी 1 वाजता त्या चौकात हजर झाला चोर भेटले त्याला चोरांनी सांगितलं हे समोरचं घर आहेत जिना आहेत सर्जा आहेत एकच करायचं मोठी भिंत आहेत मोठा दरवाजा आहेत दरवाजा लावलेला आहेत एकच उडी मारायची डायरेक्ट सर्जामध्ये वरचा दरवाजा उघडाय त्या दरवाजाने खाली उतरायचं मेन गेट आहेत ना आतून लावलेलं कडी ती कडी खोलायची बाहेर यायची 500 रुपये घ्यायचे आणि घरी जायचे म्हटले चालेल चोर म्हटले मग मार उडी म्हटले मारतो पण या गळ्यातला ढोल काढू द्या मग त्या गळ्यातला ढोल काढला चोपदाराच्या नाही त्या चोराच्या गळ्यात ते चोपदार आणि चोर एकच शब्द आला ना त्या चोराच्या गळ्यात अडकवला चोर म्हटले मार उडी म्हटले वाजवा ढोल कारण मला ढोल वाजवल्याशिवाय उडी मारता येत तसं तुम्ही टाळी वाजवल्याशिवाय मलाही आठवत नाही विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे
टाळी वाजवली पाहिजे, ते ऐकलेलं श्रवण केलं पाहिजे, श्रवण केल्यानंतर घरी मनन केलं पाहिजे, मनन नंतर निधिध्यासन आहे, तत्वम पदार्थ शोधन आहेत, ही श्रवणाची पद्धत आहे. आपण जर कीर्तन आटोपल्यानंतर नुसतं कपडे झटकल्यासारखं जर ऐकलेलं झटकून गेलो तर त्या कीर्तनाचं पुण्य आपल्या पदरात पडत नाही, त्याचा उपयोगच होत नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन कसं ऐकावं, या कारणाने ऐकून ह्या कारणाने सोडून नाही द्यायचं, या कारणाने ऐकून तोंडाने बोलून नाही टाकायचं. एका जणाने 3 मूर्त्या नेल्या विकायला बाजारामध्ये, माकडाच्या बाजारामध्ये विकायला नेल्यानंतर एकाच कलरच्या, एकाच रंगाच्या, एकाच मातीपासून बनवलेल्या, एकाच कारागिराने बनवलेल्या, एकच मालक आणि एकाच बाजारामध्ये ह्या 3 मूर्त्या घेऊन विकायला गेला. अशा समोरासमोर ठेवल्या. जो गिऱ्हाईक येईल तो विचारी, याची काय किंमत? म्हटले 500 रुपये. मधरलीची काय किंमत? म्हटले 5000 रुपये. म्हटले 3 नंबरची काय किंमत? म्हटले 50,000 रुपये. अहो म्हटले तुमचं काहीतरी चुकतंय. मूर्त्या दिसायला सारख्याच आहेत, एकाच कलरच्या आहेत, एकाच मातीच्या आहेत, दिसायला एकाच उंचीच्या आहेत, एकाच जाडीच्या आहेत, मग किमतीमध्ये बदल का? म्हटले तुला नाही कळणार, त्याच्यामध्ये सूक्ष्म चिंतन आहेत, बारकाव आहेत. मग काय बारकाव आहेत? आणि मग त्या मालकाने त्या मूर्तींचं वैशिष्ट्य सांगितलं. काय तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मग त्या मालकाने काय केलं, एक तार घेतली, तार लोखंडाची, आणि त्या पहिल्या 50 रुपयाच्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. ती तार इकडून घातली, इकडून निघाली. म्हटली हिची 50 रुपये किंमत. म्हटले दुसऱ्या मूर्तीची काय किंमत? आणि मग म्हटले हीच तार काढली, पुन्हा 2 नंबरच्या मूर्तीच्या कानात घातली. ती ह्या कानातून नाही निघाली, ती तोंडातून निघाली. हिची 5000 रुपये किंमत. म्हटले मग तिसऱ्या मूर्तीची काय किंमत? मग तिसरी ती मूर्त जी होती ना, ती तार घेतली, तिच्या कानामध्ये घातली. ती तार ह्या कानातून नाही निघाली, ती तोंडातूनही नाही निघाली. ती तार ज्या वेळेला कानातून घातली, कानातून आणि तोंडातून न निघता ती डायरेक्ट मध्ये गेली. हे कोणाचं सांगतो मी? तुम्ही अजून बाजारातच आहे का? विठ्ठल विठ्ठल. हो, ही श्रवणाची पद्धत आहे. कीर्तन ऐकल्यानंतर ह्या कानाने सोडून नाही द्यायचं, कीर्तन ऐकल्यानंतर तोंडाने बोलून घालवायचं नाही. कीर्तन ऐकल्यानंतर ते कीर्तन घरी गेल्यानंतर झोपल्या झोपल्या त्याचं मनन केलं पाहिजे. इथं श्रवण करतो, घरी गेल्यानंतर त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे, त्याचं तत्वम पदार्थ शोधन केलं पाहिजे. ही श्रवणाची शास्त्रीय पद्धत सांगितलेली आहे. म्हणून या कीर्तनाच्या पद्धती आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून आज कीर्तनाचा पहिला दिवस आहे. ध्यानाचं महत्व, नामाचं महत्व, रूपाचं महत्व आजच्या या कीर्तनामध्ये असावं. आणि ज्या अभंगाच्या अति आपण जवळ आहेत त्याचा आपल्याला परिचय असावा. बरं का, जीवनामध्ये एखादी वस्तू मिळावी का कळावी, माणसं मिळावा का कळावा, वस्तू मिळावी का कळावी. एक धनगर मळ्यामध्ये मेंढर चालत होता. मेंढर चारता चारता त्याला एक खडा चमचम करणारा सापडला आणि त्याला तो आवडला. चमचम करणारा, एवढा चमकणारा. त्याने काय केलं, एका दोरीमध्ये गुंफला आणि त्याच्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात तो खडा नव्हता. काय होतं ते? काय होतं ते? खडा नव्हता, तो हिरा होता, हिरा. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्या धनगराला हिरा मिळाला का कळाला? मिळाला, पण कळाला म्हणून तो व्यर्थ ठरला. विठ्ठल विठ्ठल. हो, तसं या अभंगाच्या कायमच्या संबंधी आपण त्या जीवनामध्ये हा अभंग हरिपाठाला, कीर्तनाला, काकड्याला, भजनाला घेतो, पण त्याचा परिचय नाही ना.
आणि जोपर्यंत परिचय नाही, जोपर्यंत देवाचा परिचय नाही, जोपर्यंत अभंगाचा परिचय नाही, तोपर्यंत तो किती पाठ केला, उलटा पाठ केला, मधला पाठ केला, कसाही उलटा सुलटा पाठ केला तरी त्याचा उपयोग नाही. जीवनामध्ये परिचय असावा. आणि परिचय नसेल तर काय फजिती होते त्याचं एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल उदाहरण परिचय करताय बर का. एक मराठवाड्यातलं कुटुंब आपल्या सिन्नरला आलं. मराठवाड्यातलं कुटुंब सिन्नरला आलं. मोलमजुरी करू लागलं. मोलमजुरी करता 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 त्यांनी 1 गुंठाभर जमीन घेतली. काय घेतली? जमीन घेतली. आणि त्याने विचार केला आता याच्यावर घर बांधू. म्हणून तो पाया खोदायला लागला. पाया खोदता खोदता एक दिवस एकादश उजडली. त्याने विचार केला आपण माळकरी आहेत, वारकरी आहेत, एकादश आहेत, जाऊ भजनाला. म्हणून तो गावातल्या त्या मंदिरामध्ये भजनाला गेला. परंतु मंदिर होतं बालाजीचं, भजनी होती मारवाडी. हा भजनाला गेला आणि ते मारवाडी म्हटली दादा तुम्हाला प्रवेश नाही इथं. म्हटले का? मंदिर बालाजीचं आहे, भजनी मारवाडी आहेत, इथं फक्त मारवाड्यांना प्रवेश आहेत. तो म्हटला अरे तुम्ही भजन चाल लावू लावू म्हणतात, यारे यारे लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार आणि मला येऊ देत नाही. म्हटले नाही इथं आमचा नियम आहेत, इथं फक्त एवढेच चालते. मग त्याने विचार केला ह्या नाही तर दुसऱ्या मंदिरात जाऊ. पण त्याने विचार केला त्याही भजनी मंडळाने जर उसकवलं तर मग एक काम करू ना, गावाच्या बाहेर एक देवीचं मंदिर आहे. शक्यतो गावाच्या बाहेर देवीचं किंवा महादेवाचं मंदिर राहतच. आपलं सुद्धा बघा ना देवीचं मंदिर कुठं आहे, म्हणून तर तिचं नाव काय पडलं, गावबाहेरची देवी. विठ्ठल विठ्ठल. हो मग त्याने विचार केला याही मंडळाकडे नको त्याही मंडळाकडे नको, गावाच्या बाहेर एक देवीचं मंदिर आहे, पुरातन आहे, तिथं जाऊन आपण भजन करू. गेला ना त्या मंदिरामध्ये आणि भजन रंगात आलं. अर्ध्या तास भजन चालू केलं. अर्ध्या तासामध्ये देवी झाली ना प्रगट. बोल भक्त तुला काय पाहिजे मागून घे. तो म्हटला यांचं आयुष्य चाललंय भजन करता करता, यांच्या स्वप्नात देव नाही आणि ही देवी अर्ध्या तासात. याने विचारलंच आई तू प्रसन्न झाली पण तू कोण आहेस? म्हटले माझा परिचय विचारतो. म्हटले हो. मग ऐक माझा परिचय. माझा बाप समुद्र. माझा बाप कोण? समुद्र. माझी बहीण लक्ष्मी आणि माझं नाव काय आहेत? अवदसा. काय नाव आहेत माझं? आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं मागून घे. तो म्हटलं तू अवदसा आहे का? म्हटले हो. मग एकच दे मला. माझ्या घरात तुझं जे वास्तव्य आहेत ना ते काय कर, हलव आता, तेवढंच दे. तथाच तू म्हटली देवी अदृश्य. घरी आला, झोपला, सकाळी उठला आणि पाया खोदायला सुरुवात केली. निम्मा पाया खोदून झाला होता. निम्मा पाया खोदायला सुरुवात केली. पाया खोदता खोदता त्याला काय सापडला पप्पू भाऊ? काय सापडला? तुम्ही घमिले उचलेले होते काय? कसं काय माहिती तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. पाया खोदता खोदता त्याला हंडा सापडला. कशाचा? सोन्याचा. सोन्याने भरलेला. आणि मग त्या धनावरती त्यांनी 2 मजली नाही 4 मजली बिल्डिंग बांधली. 4 मजली बिल्डिंग बांधली. स्लॅबची बिल्डिंग बांधली. हातामध्ये 4ही बोटामध्ये अंगठ्या, याही बोटामध्ये अंगठ्या, 4 व्हीलर गाडी फिरायला, बरोबर बाउन्सर फिरायला माणसं. आणि मग काय विचारता महाराज. आणि एक दिवस ज्या भाजनेनी त्याला उसकवलं होतं ना त्या मारवाड्यांनी, एक दिवस तो रस्त्यामध्ये मारवाडी भेटला. शेठ एक दिवस भजनाला या. शेठ एक दिवस भजनाला या. गेलो ना एक दिवस भजनाला. भजनाला गेल्यानंतर एका मारवाड्याने विचारलं का हो दादा एवढी प्रगती 2 महिन्यामध्ये कशी? म्हटलं हा तुमचाच प्रसाद. तुम्ही भजनातून उसकवलं आणि परिणाम गावाच्या बाहेर मंदिरात देवीच्या भजनाला गेलो. देवी प्रसन्न झाली. तिचा हा आशीर्वाद. भजनी मंडळ म्हटले आता उचला टाळपाकवादी, हा काही प्रसन्न होणार? आणि उचलले टाळपाकवाद त्या भजनी मंडळाने कुठे गेले? आणि ती वाटच पाहत होती. तिला गिरायकच लागत होते. सर्व भजनी मंडळ घेतलं. चहाला सुद्धा ब्रेक दिला नाही त्यांनी भजनाला.
नॉनस्टॉप भजन, 1 तास भजन चालू झालं, भजन रंगात आलं आणि देवी प्रसन्न झाली. बोला भक्तांनो, काय पाहिजे मागून घ्या. म्हटले आई, याच्या अगोदर त्या वारकऱ्याला तुम्ही प्रसन्न झाले, तो एकटाच होता. आम्ही एवढं तुम्हाला मागण्यापेक्षा, एकेकाची मागणी करण्यापेक्षा आता आम्ही काय करतो, सगळे मिळून तुम्हाला एकच मागतो. म्हटले काय मागणी तुमची? म्हटले आमच्या सर्वांच्या वतीने एकच मागणी, तुझं वास्तव्य कायमस्वरूपी आमच्या घरात. काय मागितलं? कारण पहिल्यानी परिचय विचारला होता आणि यांनी काही परिचय विचारलाच नाही. परिणाम, अवदासा घरात आणली. घरात अवदासा आली क लक्ष्मीला जाय म्हणायला गरज पडत. सूर्य उदय झाल्यानंतर रात्र घालवायची गरज नाही. एवढं कशामुळे घडलं? परिचय नसल्यामुळे. तसं ज्या देवाचं आपण भजन करतो, ज्या अभंगाची सेवा करतो, त्या अभंगाचा, त्या देवाचा जर परिचय नसेल तर ते केलेलं भजन किंवा केलेलं नामचिंतन व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आराध्य देवतेचा परिचय करून देतात. परिचय देतात. परिचय हा आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे. कोणताही संप्रदाय घ्या, तो संप्रदाय 5 खांबावरती उभा राहतो. किती? आता हा जो मंडप आहेत ना, हा खांबावरतीच उभा आहे. तसं संप्रदाय घ्या, धर्म घ्या, तो त्या धर्माला किंवा संप्रदायाला 5 खांब असावे लागतात. ज्या संप्रदायाला, ज्या धर्माला हे 5 खांब नसतात, तो संप्रदाय किंवा धर्म ठरतच नाही. विठ्ठल विठ्ठल. आता ते खांब तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहिला खांब, संप्रदायाला देव असावा. पहिला खांब, संप्रदायाला देव असावा. दुसरा खांब, संप्रदायाला संत असावे. तिसरा खांब, संप्रदायाला क्षेत्र असावं. चौथा खांब, संप्रदायाला तीर्थ असावं. आणि 5वा खांब, संप्रदायाला ग्रंथ असावे. विठ्ठल विठ्ठल. आणि आपल्या वारकरी संप्रदायाला हे 5ची खांब आहेत. म्हणून तर आपला वारकरी संप्रदाय टिकलेला आहे. नाही तर किती संप्रदाय जन्माला आले पण आणि गेले पण. आले तेही कळलं नाही, काही संप्रदाय गेले तेही कळलं नाही. कारण देव आहे तर संत नाही, संत आहे तर तीर्थ नाही, तीर्थ आहे तर क्षेत्र नाही, क्षेत्र आहे तर ग्रंथ नाही. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आजही बघा, तुम्ही जे तीर्थयात्रेला फिरतात ना, त्या तीर्थयात्रेला फिरता फिरता तुम्ही एखाद्या क्षेत्रावर जा. क्षेत्र असेल, देव असेल, पण त्या क्षेत्राला तीर्थच नाही. काही क्षेत्र असे फक्त तीर्थामुळे ओळखले जातात, तिथं देवच नाही. काही ठिकाणी तीर्थ आहेत, देव आहेत, पण संतच नाही. काही ठिकाणी हे तिन्ही आहेत, पण त्या क्षेत्राला ग्रंथच नाही. म्हणून काही धर्म असे आहेत, ग्रंथ आहे तर देव नाही, देव आहे तर संत नाही, संत आहे तर तीर्थ नाही, तीर्थ आहे तर क्षेत्र नाही. आपला वारकरी संप्रदाय असा आहे, या क्षेत्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाला देवही आहेत, संतही आहेत, क्षेत्रही आहेत, तीर्थही आहेत आणि ग्रंथही आहेत. विठ्ठल विठ्ठल. हिंदू धर्मामध्ये 3 ग्रंथ प्रमुख आहेत आणि शास्त्रामध्ये त्याला प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे. हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी कोणती? आपल्याला ते माहिती नाही का? तुमचं काय चुकी? मीच सांगितलं बडबड करायची, पण विचारल्यावर सांगत जा बरं, बोलत जा, तेव्हा नाही होणार बेडूक. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी आहेत ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता. हे 3 ग्रंथ धर्माचे आपले प्रमुख आहेत. जशी धर्माची प्रस्थानत्रयी, तसंच आपल्या वारकरी संप्रदायाची सुद्धा प्रस्थानत्रयी आहे. 3 ग्रंथ प्रमुख. जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा भागवत. विठ्ठल विठ्ठल.
वारकरी संप्रदाय श्रीमंत संप्रदाय आहेत, गरीब नाहीत. इतर संप्रदाय आपल्या संप्रदायावर जगतात. बघा, संप्रदाय वेगळा मांडायचा आणि सगळं भांडवल आपलं, अभंग आपले, ज्ञानेश्वरी आपली, टाळ आपला, पखवाद आपला आणि फक्त लेबल त्यांचं. म्हणून तर आपला वारकरी संप्रदाय श्रीमंत आहे. एक एक ग्रंथाचं माऊलींची ज्ञानेश्वरी जर विचारात घेतली ना, अहो काय ज्ञानेश्वरी आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जगतामधला विषयच ठेवला नाही का जो ज्ञानेश्वरीमध्ये नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्म आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये समाजकारण आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये धर्मकारण आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये जीवशास्त्र आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये भौतिकशास्त्र आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये रसायनशास्त्र आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये नागरिकशास्त्र आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान आहेत. आता त्या ज्ञानेश्वरीमध्ये भावकथेमध्ये मी त्या विज्ञानाचे शोध सांगत असतो. हे घड्याळ हातामध्ये आपल्या, याचा शोध कधी लागला? आता 100-150 वर्ष झाली. माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं, उपजे ते नासे, नासले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. घटिका म्हणजे वेळ आणि यंत्र म्हणजे साधन. वेळेचे सांगण्याचं साधन म्हणजे घड्याळ. हे कधी सांगितलं? 750 वर्षापूर्वी. आणि शोध लागला 100 वर्षापूर्वी. विठ्ठल विठ्ठल. गुरुत्वाकर्षणाचा शोध कधी लागला? आता 150 वर्षापूर्वी न्यूटनने लावला. झाडाखाली बसलेलं होतं आणि ते पिकलेलं फळ खाली पडलं. त्याने विचार केला, हे खालीच का आलं? ज्या अर्थी खाली आलं त्या अर्थी या जमिनीमध्ये गुरुत्वाकर्षण लावून त्याचं लेबल. पण माऊलीने हा शोध कधी सांगितला? 750 वर्षापूर्वी माऊली लिहितात, फळली आत्तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा. 750 वर्षापूर्वी. एवढंच नाही, आता शेवटचा शोध सांगतो बरं का. आपण सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार करतो, सूर्याला वंदन करतो, पूजन करतो. कारण आपल्या धर्मामध्ये या 5 देवतांमधले प्रमुख देवता सूर्यनारायण आहेत. ज्या प्रमुख 5 देवता आहेत ना, फलदायी देवता, भक्तीच्या 5 देवता आहेत बरं का. भगवान गणेश, भगवान शंकर, भगवान विष्णू, आदिशक्ती जगदंबा माता आणि 5वी देवता म्हणजे सूर्यनारायण किंवा अग्निदेवता. विठ्ठल विठ्ठल. सकाळी उठल्यानंतर आपण सूर्यनारायणाला नमस्कार करतो, दर्शन करतो. सकाळी उगवतो पूर्वेला, संध्याकाळी कुठं सापडतो? सूर्य फिरतो का? आपण फिरतो? मग तरी म्हणते सूर्य फिरतो बर का. पण सूर्य फिरत नाही बर का. आता 100 वर्षापूर्वी त्या काहीतरी मला वाटतं कोपर्निकस नावाचा शास्त्रज्ञ, त्यांनी शोध लावला का सूर्य जागेवरच आहेत. पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता त्या सूर्याला चक्कर मारते. हे कधी कळालं आपल्याला? त्या कोपर्निकस नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्यावर. पण एक माऊलींनी कधी लिहून ठेवलं माहितीये का? 750 वर्षापूर्वी माऊली लिहितात, न चालता सूर्याचे चालणे उदो असतेचे प्रमाणे. न चालता सूर्याचे चालणे हा शोध 100 वर्षाचा नाही, 750 वर्षापूर्वीचा. अशी ही ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल. हो, एवढे श्रीमंत आपला संप्रदाय, पण आपल्याला किंमत नाही ना त्याची. ही ज्ञानेश्वरी कशा करता आपण वापरात आणतो सांगा? कीर्तनकाराच्या संपूर्ण कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची उभी येत नाही, प्रवचनकाराच्या सुद्धा ज्ञानेश्वरीची उभी येत नाही, कथेमध्ये ज्ञानेश्वरीची उभी येत नाही. अशी तळमळ येते महाराज मनामध्ये कधी कधी. माऊलीने एवढा मोठा ग्रंथ लिहिला का नुसता पारायण करता? या ग्रंथाचा उपयोग आपण फक्त आता पारायणापुरता ठेवलेला आहे. याच्यामधलं तत्वज्ञान समोर यायलाच तयार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रय ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा. गाथा हा म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेदाचं मंथन करून चहू वेदाचे हे केले विवरण.
वेदाचे गेले विवरून आरतई गहन करी तसे आरतई गहन करी तसे माझा तुम्हाला प्रश्न आहे, माऊलींनी ज्ञानेश्वरी का लिहिली माहितीये का? जे तत्वज्ञान संस्कृत मध्ये होतं ते कशात आणलं? मराठीत. तुकाराम महाराजांनी गाथा का लिहिला? जे तत्वज्ञान वेदात होतं संस्कृत मध्ये होतं ते कशात आणलं? आणि आम्ही शान ते मराठीतलं पुन्हा संस्कृत मध्ये करून सांगतो. ब्रह्मन माया चिदाभ्यास आज्ञा काय अजातवाद अमकावाद तमकावाद म्हणजे मराठीतलं पुन्हा अवघड करून सांगण्याची जागा झाली. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चहुवेदाचे हे केले विवरण आणि अर्थही घन करुणिया म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 वेदाचं मंथन करून हे तत्वज्ञान गाथा रूपाने आपल्या पुढं मांडलेलं आहे. आणि 3रा ग्रंथ आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा भागवत, का जो पण संस्कृतमध्ये होता आपल्याकरता मराठीमध्ये आणला. ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणजे जे 5 खांब आहेत ना, 5 खांबामध्ये जो 5वा खांब आहे ग्रंथ, ते ग्रंथ म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचा एक खांब आहे. 4 नंबरचा खांब आहे, आपण आता उलटा प्रवास करू. 4 नंबरचा खांब आहे क्षेत्र. क्षेत्राचा महिमा आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. किती संप्रदायामध्ये आपले क्षेत्र आहेत, पण पंढरी सारखं क्षेत्र नाही बरं. तुकाराम महाराज म्हणतात अनेक तीर्थयात्रा करा, अनेक देवतांच्या यात्रा करा, पण पंढरी सारखं क्षेत्र तुम्हाला मिळणारच नाही. काय कारण हो? मग तुकाराम महाराजांनी सांगितलंय बघा, तुम्ही काशीला जाता, गेले का? काशी केली का? काशी केली म्हणजे काशीला गेले ना तुम्ही. काशीचा महिमा काय आहे? माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, माऊली म्हणतात काशीमध्ये गेल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो. काशीचा महिमा काय? काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो. पण माऊली म्हणतात काशीला नुसतं गेल्याने मोक्ष नाही. माऊली काय लिहितात ज्ञानेश्वरी मध्ये? काशीत गेल्यावर मोक्ष नाही, मोक्ष देऊने उदार. माऊली काय लिहितात? मोक्ष देऊने उदार आणि काशी होय कीर. पण पुढं वाचा, परी वेचणे लागे शरीर ती गावी. काशी मोक्ष देण्याला उदार आहेत, पण तिथं मरावं लागतं. कोणालाही मरण नाही येत. हे रिटायरमेंट झाले का बँक बॅलन्स घेऊन काशीला जातात मरायला. म्हणजे तिथं फ्लॅट घेतात, राहतात, मरण आलं तर मुक्ती मिळेल. पण इकडून फोन येतो नातवाचं लग्न आहे 2 दिवस या, आणि ते येतं इकडं 2 दिवसामध्ये इकडंच कार्यक्रम करून जात. अहो तिथं मरायला सुद्धा पुण्यच पाहिजे ना. म्हणजे काशीमध्ये मोक्ष आहेत, पण तिथं मरावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या पंढरीला जा, तिथं मरायची गरज नाही. तिथं गेल्यानंतर तुका म्हणे मोक्ष देखील मोक्ष देखील म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात त्या पंढरीचा महिमा आहे. नुसत्या कळसामध्ये मोक्ष आहेत, काशीला मारायची गरजच नाही. बरं तीर्थयात्रेला जा, क्षेत्राला जा, प्रयागला जा, त्या हिमालयामध्ये जर गेलं ना, बोट जर पाण्यामध्ये घातलं तर 2-4 मिनिटं आपल्या हाताला बोट कळतच नाही, एवढं थंड पाणी. आणि अशा थंड पाण्यामध्ये आंघोळ केली तर पाप जाईल ना. कोणी आंघोळच करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तिकडं आंघोळ करावं लागते, पण आमच्या पंढरपुरामध्ये या आंघोळ सुद्धा करू नका. फक्त चंद्रभागा तुमच्या डोळ्याने पहा. अवघीच तीर्थे घडती
गोरा देखलिया चंद्रभागा देखलिया. जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. तीर्थ किती आहेत? 3.5 कोटी. आणि या 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य कुठं घडतं? चंद्रभागेत स्नान केल्यावर का पाहिल्यावर? आंघोळ सुद्धा नाही. तुकाराम महाराज लिहितात, माझ्या पदरचं नाही सांगत मी. चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडती एक वेळा. अवघी म्हणजे सगळी तीर्थ एकदाच फक्त चंद्रभागेच्या दर्शनाने घडतात आपल्याला. हा तीर्थाचा महिमा. क्षेत्राचा सांगितला, तीर्थाचा सांगितला. आता संत आपल्या वारकरी संप्रदायाचा तिसरा खांब. संत आपल्या वारकरी संप्रदायाला संत आहेत अगदी निवृत्तीनाथ महाराजांपासून तर निळोबारायांपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. हो, एक खांब चालत नाही कमी. संप्रदायाला एक खांब कमी असला तरी चालत नाही. कारण भगवत प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये कोण असावं? एकनाथ महाराज लिहितात, जीवनामध्ये जोपर्यंत संत नाही, गुरु नाही, तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्तीच नाही. हरि प्राप्ती से एकनाथ महाराज म्हणतात, कितीही भक्ती कर, कितीही भक्ती कर, पण जीवनामध्ये गुरु किंवा संत जर नसेल ना, देवाची प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. आणि तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर नामदेव महाराजांचा तुम्हाला प्रश्न विचारतो. नामदेव महाराजांना पहिला देव भेटला का गुरु भेटला? देव भेटला. गुरु न करता देव भेटला, पण देव कळाला. म्हणून भेटणं महत्वाचं नाही, गुरु नंतर भेटणं महत्वाचं. विठ्ठल विठ्ठल. हो, तुकाराम महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, माझ्या पदरचं नाहीत. आईसे वेद देती ग्वाही, संताविना प्राप्तीच नाही. जीवनामध्ये संत काय करतात? किती पाप असू द्या घालवतात, किती अज्ञान असू द्या घालवतात. वाल्या कोळ्याजवळ किती पाप होतं, किती पाप होतं. डॉन नाही, आजच्या घडीला नाही, इथून मागही कुणी झालं नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. एवढा मोठा वाल्या कोळी, पण एका नारदाच्या वचनामुळे सुधारला. केले रामायण रामायण कीर्ती वाढली ग, कीर्ती वाढली ग, रामायण रामाधी. एक सांगू का, संताविना प्राप्ती का नाही माहितीये का? आता आपल्या पाठीमागे हा पडदा आहे, पडद्याच्या पाठीमागे मंदिर आहे. दिसतं का तुम्हाला? कोणाला दिसत नाही का? तर तुमच्यामध्ये मंदिराच्या मध्ये हा पडदा आहे. तसं भगवान परमात्मा सिद्धच आहेत. आता मंदिर सिद्ध आहेत पण दिसत नाही का? तर पडदा आहेत. तसं भगवान परमात्मा आपल्याला सिद्धच आहेत पण मध्ये पडदा आहेत ना. आपल्या देवाच्या आणि जीवाच्या मध्ये पडदा आहे संसाराचा. जीवाच्या आणि देवाच्या मध्ये पडदा आहेत अज्ञानाचा. आणि तो अज्ञानाचा पडदा घालवण्याचं सामर्थ्य न देवामध्ये न जीवामध्ये, ते फक्त संतांमध्ये गुरुमध्ये. विठ्ठल विठ्ठल. अज्ञानाचा पडदा घालवण्याची ताकद फक्त संतांमध्ये, जीवाचं पाप घालवण्याची ताकद फक्त सुकामने पापे, सुकामने पापे, सुकामने पापे, सुकामने पापे. संता किया जपे, संता किया जपे, माझी वाचा तुझी
माती संताची आत बेल घे माझी वाटा तुटी घे माझी वाटा तुटी नारायण महाराजांनी प्रमाण दिलं पण थोडा वाढवा केलाच. आता त्याच्यावर थोडं बोलावंच लागल. त्या संतांच्या नुसत्या नामस्मरणात ताकद आहेत. त्या पूर्वीच्या काळामध्ये आता एक दृष्टांत सांगतो. भोजराजा आणि कालिदास होता आणि तो कालिदास त्या भोजराजाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा. मग त्या बाकीच्या पंडितांना तो कालिदास लागला टोचायला. मग त्या बाकीच्या पंडितांनी काय केलं, कटकारस्थान केलं, राजामध्ये आणि कालिदासामध्ये विष कालवलं. आणि त्या कालिदासाला काय केलं, राजाने नगरीच्या बाहेर हुसकावून लावलं. ज्या वेळेला कालिदासाने नगरीचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, हे कळालं परराज्यातल्या पंडितांना. अरे आपला मार्ग तर मोकळा झाला. आजपर्यंत भोजराजाचे पंडित कधी आपल्याला आवरले नाही, कारण कालिदास होता. आणि तो कालिदास विद्वान होता. कोणताही प्रश्न विचारा लगेच उत्तर. आता आम्ही कीर्तनामध्ये सांगतो, एकदा त्या अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला, बिरबला अरे आपल्या सिन्नर मध्ये एकूण कावळे किती येईल का सांगता? आवड महाराज तुम्ही दाव्याला जाते ना, तुम्हाला नाही माहिती. नारायण महाराज तुम्ही सिन्नर मधली कावळ्यांची संख्या नाही माहिती. नगरसेवकाला त्यांना नसेल माहिती. मग त्याला उत्तरच नाही का? तो बिरबल म्हटला, महाराज आपल्या नगरीमध्ये एकूण कावळे आहेत 432. म्हटले का रे, आणि कमी भरले तर? म्हटले गेले असतील साखरपुड्याला. आणि म्हटले जास्त भरले तर? म्हटले काही कुंदेवाडीवरून आले असतील. म्हटले कमी भरले तरी उत्तर बरोबर, जास्त भरले तरी उत्तर बरोबर, मोजायचा प्रश्नच नाही. विठ्ठल विठ्ठल. तो कालिदास हजार जबाबी होता. नगरीच्या बाहेर गेल्यानंतर परराज्यातल्या पंडितांना कळलं आपला रस्ता मोकळा झाला. लगेच पत्र लिहिलं भोजराजाला, भोजराजा 2च दिवसामधले आमचे पंडित येतील, तुमच्या पंडितांबरोबर वाद घालायला तयार होतील, तुम्ही सावध राहा. भोजराजा लागला थरथर कापायला. जोपर्यंत कालिदास आपल्या नगरीमध्ये राज्यामध्ये आहेत तोपर्यंत भीती नव्हती. आता कालिदासने आता काय होईल चिंतातूर झाला भोजराजा. आता काय करावं? एक दिवस त्या नगरीमधून जात असताना त्या नगरीमध्ये एक गंगुतिली नावाचा मठ्ठ, तुम्हाला काय झालं असं शरीराने धाड दिकट असा गंगुतिली नावाचा, फक्त खायचं कळतं एवढंच त्याला माहिती, असा गंगुतिली होता. आणि त्या गंगुतिलीने राजाकडे पाहिलं. म्हटले महाराज एवढी चिंता चेहऱ्यावरती का? म्हटले तुला काय कळतं आणि तुला सांगून काय उपयोग आणि तुला सांगून काय? म्हटले महाराज कधी कधी असं होतं, एखादा आजार जर झाला तर नाशिकला नेलं जातं. पहिल्यांदा सिन्नरला चेक केलं जातं, ते म्हणते नाशिकला हलवा. नाशिकला नेल्यानंतर ते म्हणतं मुंबईला हलवा, आजार बरा होणार नाही. इथं मुंबईवाले म्हणतात हा आजार मुंबईला सुद्धा बरा होणार नाही, कुठं जाऊ द्या अमेरिकेला. अमेरिकेला नेलं जातं, अमेरिकेवाले म्हणते आता घरी न्या. घरी न्या म्हणजे याचा अर्थ काय? हा आजार बरा होणार. आणि मग ते चेहरा सोडून गल्ली बोळातून फिरता इकडं तिकडं, तेवढ्यामध्ये एक जण मिळतं. अरे या आजारावर तर औषध आहे. म्हटले काय? एक छोटस मुळीचं चूर्ण आहे, तेवढं खा आजार बरा होईल. आणि त्याने ते चूर्ण खाल्लं, झालं ना बरा आजार त्याचा. त्या गंगुतिलीने सांगितलं महाराज असं समजू नका, एखादा उपाय कुठून निघल सांगता येत. म्हटले गंगुतिल्या तुझ्या लायकीचं ते उदाहरण नाही आणि तुझ्या हिशोबातला तो हिशोबच नाही आणि तू बोलू पण नको. म्हटले महाराज काय झालं सविस्तर सांगा. अरे म्हटले परराज्यातले पंडित येत आहे ना आपल्या दरबारामध्ये, कालिदास नाही. आणि आपल्या दरबारातल्या पंडितांना त्या पंडितांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य नाही. आता आपलं काय होणार? आपण हारणार, 100% हारणार, 100 नाही 200% हारणार. म्हटले मग माझं ऐकता का? म्हटले काय तुझ्याजवळ आहे का काही? म्हटले हो. आपण असंही हारणार आणि तसंही हारणार ना? म्हटले हो. मग एक काम करा, मी सांगेल तसं करा. म्हटले काय? कालिदास गेला ना, घाबरू नका, मलाच कालिदासाचा गुरु बनवा.
काय बनवा म्हटलं याने होईल काय, तुम्ही फक्त बघत राहा. आणि मग त्या गंगूत्याल्याचे कपडे काढले, अंगाला भस्म लावलं, रुद्राक्षाच्या माळा, डुप्लिकेट जटा, डुप्लिकेट दाढी, आणि मग ओरिजिनल पेक्षा डुप्लिकेट लय चमकत आहे. आजही पहा तुम्ही, ओरिजिनल राहते बाजूला आणि डुप्लिकेटचा झगमगाट पहा तुम्ही, लय चमकत. लोक त्यालाच बोलतात विठ्ठल विठ्ठल. उजळला दिवस परराज्यातले पंडित दरबारामध्ये आले. भोजराजाने सांगितलं महाराज पंडितांनो या, पण आमचं दुर्दैव कमी पडलं, आमचं दुर्दैव वाढलं का तुम्ही आलीत पण आमचा जो पंडित आहेत ना कालिदास तो इथं हजर नाही. आणि तुमच्या बरोबर वाद घालण्याचं सामर्थ्य बाकीच्या पंडितांमध्ये नाही. त्याच्यामुळे आता तुमच्या बरोबर वाद काय घालणार आम्ही. पण दैव चांगलं तुमचं का कालच कालिदासाचे गुरु आले. बोलवा रे गुरुंना, गुरुंना बोलवा म्हटल्यानंतर तिकून तो गंगोतेली सजवलेला बर का, तुम्हाला नाही फक्त पाहिलं तुमच्याकडं, मग ते सजवलेला पुढं 25 शिष्य, पाठीमाग 25 शिष्य, डाव्या हाताला काही शिष्य, उजव्या हाताला काही शिष्य, तो थाट. मग विचारू नका गंगोतेल्याचा. आणि मग दरबारामध्ये आल्यानंतर सर्व दरबार उठून उभा राहिला, नमस्कार केला. भोजराजाने सुद्धा आपल्या सिंहासनावरती उठून नमस्कार केला आणि आपल्या सिंहासनाच्या समोर जागा दिली बसायला. गंगोतेली बसला, कालिदासाचा गुरु. आणि मग ज्या वेळेला त्या परराज्यातल्या पंडितांनी कालिदासाचा गुरु पाहिला, एवढा चमचम करणारा, त्यांनी मनातली मनात मिटिंग घेतली त्यांच्यामध्ये. ते 3-4 जण होते. म्हटले अरे कालिदास जर एवढा विद्वान, त्यांचा गुरु किती विद्वान. आपण जर प्रश्न विचारायला गेलो तर आपला शब्द चुकला, व्याकरण चुकलं, गुरु काय म्हणतील, अरे तुम्हाला विचारायची अक्कल नाही, वाद घालायला आले. मग काय करायचं, मी एक काम करू, आपण सांकेतिक प्रश्न विचारू. कोणते सांकेतिक, खुणा करून. म्हटले महाराज भोजराजा आम्ही वाद घालायला आलो, पण आता काय वाद घालणार गुरुंसमोर, कालिदासाचे गुरु आहेत. म्हटले मग काय करणार तुम्ही आता. आम्ही त्यांना सांकेतिक प्रश्न विचारणार. म्हटले विचारा. भोजराजा म्हटले गंगोतेल्या पाय बर का आता. म्हटले तुम्ही शांत राहा. मग पहिल्या पंडितांनी त्या भोजराजा समोर त्या गंगोतेल्याला म्हणजे कालिदासाच्या गुरुला पहिला प्रश्न विचारला, म्हणजे एक बोट केलं. कालिदासाच्या गुरुनी लगेच त्या गंगोतेल्याने 2 बोट वर केली. तो परराज्यातला पंडित म्हणे काय विद्वान गुरु आहेत, हात जोडले त्यांनी गुरुला, खाली बसला. दुसरा उठला, त्याने 5 बोट वर केले. परराज्यातल्या पंडिताने 5 बोट वर केले. गंगोतेल्याने अशी मूठ दाखवली, त्यांनी तो दंडवतच घातला. काय विद्वान गुरु आहेत, दंडवत घातला, दंडवत. तिसरा उठला, त्याने विचार केला तर यांनी शास्त्रातले प्रश्न विचारले, आपण थोडं जनरल नॉलेज विचारू, म्हणून त्यांनी 7 बोट वर केली. 7 बोट वर केली. या गंगोतेल्याने कालिदासाच्या गुरुने काय केलं माहितीये का, आडवा हात केला आणि त्याच्याबरोबर दुधाचं गाडगं होतं, ते दुधाचं गाडगं दाखवलं. हात जोडले, दंडवत नाही, पळत पळत आला आणि त्या गंगोतेल्याच्या चरणावर तो पंडित नतमस्तक झाला. म्हटले भोजराजा आजपर्यंत विद्वान पाहिले, कालिदासाला पाहिलं होतं, पण गुरु असा गुरु नाही पाहिला. भोजराजा मनामध्ये विचार करतोय, हा गंगोतेली सकाळी खातून, दुपारी खातून, संध्याकाळी खातून, त्याला एकच खाल्लं का झोपतो आणि झोपातून उठलं का एवढंच काम त्याला जमतं. हा शिकायला गेलाच कुठं. भोजराजा कालिदासाचा गुरु म्हणजे गंगोतेली म्हटले महाराज त्यांना शिक्षा देऊ नका, त्यांना पैसे द्या, जेवू घाला आणि त्यांना वाट लावा. मग त्या भोजराजांनी त्यांना दक्षिणा दिली, जेवण घातलं आणि वाट लावायला त्यांना दरबारापर्यंत गेटपर्यंत घेऊन गेला. आणि त्या भोजराजांनी त्या पंडितांना प्रश्न विचारला, का हो तुम्ही पहिला प्रश्न विचारला, काय प्रश्न होता. आणि मग त्या पंडितांनी सांगितलं, आम्ही त्या कालिदासाच्या गुरुला पहिला प्रश्न विचारला, या जगतामध्ये एकच एक तत्व आहे, ब्रह्मतत्व. एको देव सर्वभूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा
कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासः साक्षिचेता केवल निर्गुणश. पहिला प्रश्न विचारला, या जगतामध्ये एकच तत्व आहेत, ब्रह्मतत्व. पण त्यांनी सांगितलं एक तत्व नाही, हे जगत एक तत्वामुळे नाही निर्माण झालं, त्याला दुसरं पण तत्व लागतं, माया. म्हणून त्यांनी काय दाखवलं, 2 बोट दाखवली. भोजराजा म्हटलं हा शिकायला गेलाच कधी? जन्माला आल्यापासून पाहतो तो आतापर्यंत हा कुठल्या शाळेत नाही, अंगणवाडीत नाही, कुठल्या कॉलेजचा तर विषयच नाही. हा शिकला कुठं? म्हटले का हो? दुसरा प्रश्न काय विचारला? म्हटले आम्ही 5 बोट वर केले, या जगतामध्ये पंचतत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यांनी सांगितलं कालिदासाच्या गुरुनी, ही 5 तत्व जरी असेल ना तर हे सगळं भगवान परमात्म्याच्या मुठीत आहेत. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरे उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जडी, समुद्री रेषा नोलंडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. भगवान परमात्म्याशिवाय हे सगळे पंचभूत भगवान परमात्म्याच्या मुठीत आहेत. सूर्याशी चालणे काय? विठ्ठल विठ्ठल पाच तत्व आहेत पण मुठीत आहेत. भोजराजा म्हटलं एवढा विद्वान कस काय झाला का गंगोतीली? आणि मग म्हटलं तिसरा प्रश्न काय? म्हटले 7 बोट वर केल्या. मी जनरल नॉलेज विचारलं का या जगतामध्ये 7 समुद्र आहेत? त्यांनी सांगितलं नाही, मध्ये एक समुद्र आहेत. आम्ही विचारला कोणता? तर ते दुधाचं गाडगं म्हणजे दधी म्हणजे क्षीरसागर. मग त्यांना वाट लावलं आणि भोजराजा पळत पळत गेला आणि गंगोतेल्याच्या म्हणजे कालिदासाच्या गुरुवर दंडवत. म्हटले महाराज गेले का ते? म्हटले हो, माझा काय पाय पाय आठता, मी गंगोतेली आहेत, मी कालिदासाचा गुरु. म्हटले अरे गंगोत्याला एवढं विद्वान कस काय झाला? मग अरे त्यांनी तुला प्रश्न विचारले, या जगतामध्ये ब्रह्मतत्व, त्यांनी एक बोट वर केलं आणि तू म्हटले माया. म्हटले महाराज मला ब्रह्मन माया नाही कळत. आपल्या दरबारात आला, आपल्या नगरीत आला आणि माझ्याकडे पाहून म्हणतो तुझ्या डोळ्यात बोट घालील. मी म्हटलो मी 2 घालील. आपल्या नगरीमध्ये येतो आणि मला म्हणतो तुला चापट मारील. मी म्हटलो बुक्कच मारील. आपल्या नगरीत आलो. म्हटले 7वा 3रा जो प्रश्न आहे 7 समुद्राचा. म्हटलं समुद्र बिमुद्र नाही माहिती मला, खालचं वार्ड फुटलं, आपलं मतदान फुटलं. त्यांना जाऊन सांगितलं हे 7 भाकरी खातो. पण मी म्हटलो 7 भाकरी एका टायमाला नाही, सकाळी 3:30 संध्याकाळी 3:30. त्यांनी विचारलं कशा बरोबर? म्हणून दुधाचं गाडगं दाखवलं. विठ्ठल विठ्ठल. कुठल्याही प्रकारची विद्वत्ता नाही, फक्त गुरु बनला. गुरु नुसत्या बनण्यामध्ये सामर्थ्य आहेत. पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे ही संतांची ताकद आहेत. म्हणून संप्रदायामध्ये संत असावे. आणि शेवटचं तत्व आहे संप्रदायाला देव असावा आणि तो देव म्हणजे भगवान परमात्मा आहेत. त्या भगवान परमात्म्याचा परिचय आपल्याला असावा, त्या भगवान परमात्म्याची ओळख असावी. म्हणून ती ओळख प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सुवर्ण करतात. सुंदर ते ध्यान
जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आराध्य देवताची ओळख सांगतात प्रस्तुत अभंगामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटे बरे. भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगतात बरं का पहिल्या चरणामध्ये. काय स्वभाव आहेत? त्याने कमरेवर हात ठेवले, समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम जगरणीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैदवलासम विठ्ठलम चिंतयामी. तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांना भाव दाखवतो आणि देव भक्त भावाचा भुकेला आहेत. काय काही देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. अति दुष्ट नाटयला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. पाया बांधता बांधता बिल्डिंग राहिले बाजूला, पायालाच खर्च होऊन गेला आपला. त्या प्रस्तावनेमध्ये वेळ निघून कधी गेला कळलंच नाही. 9:15 वाजले. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देव भावाचा भुकेला आहेत. आणि भाव जर नसेल ना, भावे विना भक्ती. आणि देवाचं ठरलेलं आहे, तुमचा भाव जसा सत्यनारायणाला सुपाऱ्या जशा. देव येडाय का हो? तुम्ही सत्यनारायणाला सुपाऱ्या कोणत्या नेता? खरं सांगा, खायच्या नेता का वापरायच्या नेता? मग देवाला दिसत नाही का त्या सुपाऱ्या? मग सत्यनारायणाला जर सुपाऱ्या खोट्या, आणि सत्यनारायण सुद्धा तुम्हाला माझ्या पदरचं नाही. तुकाराम महाराज लिहितात, तुम्ही माझे ठाई जैसा भाव धरा आणि तैसाच मी खरा. तुम्हाला की एक जण गेलं पंढरपूरला, बायकोनी 500 रुपये दिले, जायला 200, यायला 200, 100 रुपये खर्चायला गेलं. पंढरपुरामध्ये दर्शन वगैरे झाले, प्रसाद वगैरे घेतला, आणि त्या गडबडीमध्ये 5 रुपयाचा ठोकळा खोटा आला. मग त्याने विचार केला, हे 5 रुपये कुठंतरी कटवले पाहिजे. मग याच्याकडे जाय चालत नाही, त्याच्याकडे जाय चालत नाही, इकडे जाय चालत नाही, तिकडे जाय चालत नाही. बरेचसे पैसे आमच्या पॅकेटमध्ये यायला सुद्धा सुरुवात झाली बरं का. चिटकवलेले, खोटे, आमकी तमकी. कारण घरी गेल्याशिवाय खोलीत नाही. मोजदा नाही, जागेवर मोजदा नाही, पॉकेटमध्ये नाही घालती. पण त्याने सगळं पंढरपूर उलट केलं, पण ते 5 रुपये काय कटले. तसंच जड अंतकरणाने गाडीमध्ये बसले आणि गाडी निघाली. आता बायकोला काय हिशोब द्यायचा? बायको तर बोलवलं आपल्याला, म्हणून गाडी निघाली, नगरला आली. नगरला आल्यानंतर बस स्टँडवर थांबली. त्यांनी काकड्यावालीला देऊन पाहिले, चहावाल्याला देऊन पाहिलं, वड्यावाल्याला देऊन पाहिलं, पण 5 रुपये कुठंच चालत नाही. गाडी निघायची वेळ झाली, त्याच्या डोक्यामध्ये युक्ती आली, आपण काय करू? गाडी सुटली, बेल दिली, गाडी सुटली का पटकन काय करू? कोणाला तरी काकडीवाल्याला हाक मारू, चहावाल्याला हाक मारू, आमक्यावाल्याला हाक मारून एका हातामध्ये पैसे आणि एका हातामध्ये वस्तू. बेल दिली, गाडी निघाली, आणि तेवढ्यामध्ये पेपरवाला दिसला. पेपरवाला इकडे पळत पळत आला. पेपरवाला म्हटलं, 4 वेळेलाच्या समोरून गेलो. गाडी सुटल्यावर बोलतो, आता बोलवलंच ना. आणि चालत्या गाडीमध्ये पेपरवाला पळत पळत गेला. खिडकीमधून एका हातामध्ये पेपर आणि एका हातामध्ये गाडी गेली, आणि श्वास त्याने टाकला. 3 दिवसापासून 5 रुपये कटत नव्हते. कटले एकदाची, टाळी वाजवली. शेजारच्याने विचारलं, काय झालं दादा? म्हटलं, अरे 3 दिवसापासून पैसे कटत नव्हते, फसवलं पेपरवाल्याला. गाडी 2 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा त्यांनी टाळी वाजवली. म्हटले, काय झालं? म्हटले, पेपर मागच्या महिन्याचा निघाला. म्हटले, मग बरोबर आहे, पैसे खोटे, पेपर खोटा. हे कोणाचं सांगतो? आपलं. तुम्ही अजून एसटी मध्येच आहे का? उतरा खाली. विठ्ठल तसं देवाचं आहे. सुपाऱ्या खोट्या, सत्यनारायण खोटा, देवाचा भाव खोटा. आपला भाव फक्त मंदिरात. मंदिरातून बाहेर आलो का आपला धंदा जो चालायचा तो चालतोच. आणि काय करणार देव? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माझी ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. म्हणून भगवान परमात्म्याचा भाव आहे.
आणि त्याने कमरेवर हात ठेवले, समचरण ठेवले. आपल्या भक्तांना सांगतो, काळजी करू नका, जो जो माझ्याकडे येईल ना त्याला या नदीमध्ये, मायारूपी नदीमध्ये, भवरूपी नदीमध्ये, सागरामध्ये बुडण्याची गरज नाही. कारण जो माझ्याकडे येईल ना त्याला या भव नदीमध्ये कमरे एवढं पाणी आहे. भवसागर तरता कार्य करी तसे चिंता, पहिलं उभा दाता कटेकर ठेवून येवा. किंवा शंकराचार्य पांडुरंगाष्टकाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात, प्रमाणम भवात बेरिदम मामकाणम नितम भक्कराभ्याम धृतो येणं तस्मात म्हणजे त्याप्रमाणे. जसं कमरे एवढ्या पाण्यामध्ये कोणी बुडत नाही तसं भगवान परमात्म्याकडे जो जातो, भगवान परमात्म्याला जो शरण जातो त्याला या भव नदीमध्ये, मायारूपी नदीमध्ये पाणी किती आहेत? कमरे एवढे आहेत. असा या प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणातून तुकाराम महाराज भाव व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नुसता हाच भाव नाही, आता विटेचा, चरणाचा, डोळ्याचा, नाकाचा, कानाचा सगळे भाव वर्णन केलेले आहेत. आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? तुळशी हार गळा, कासे पितांबर. आता याच्यामध्ये सुद्धा भाव आहेत बरं का. तुळशी भगवान परमात्म्याने का धारण केली? कारण तुळशीचा घात भगवान परमात्म्याकडून झालेला होता. पूर्वी जालंधर नावाचा राजा, त्याची बायको वृंदा, तो जालंधर राक्षस देवतांना आठवत नव्हता. मग त्याचं मरण कळालं का त्याची बायको पतिव्रता आहेत. आणि पतिव्रतेची ताकद किती राहते माहिती आहे ना? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, पतिव्रत व्हावं लागतं का असावं लागतं? पतिव्रत असावं लागतं का व्हावं लागतं? असावं लागतं, व्हावं लागत नाही. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, एक पतिव्रता होती, ती साळी कांडत होती. तेवढ्यामध्ये तिची मैत्रीण येऊन बसली. बाई काय करते ग? म्हणले साळी कांडते, दुपारची वेळ. आणि तेवढ्यामध्ये तिचा पती आला मळ्यातून, पाणी दे म्हटल्यानंतर ती साळी कांडत होती, मुसळ गेलं वर. आणि तेवढ्यामध्ये पाणी मागितलं, मुसळ सोडलं, पाणी आणायला गेली, मुसळ वरच. पळत पळत गेली, पतीला पाणी दिलं, पुन्हा कांडायला बसली. वरी गेलेलं मुसळ पुन्हा धरलं, काढायला बसली. हे कोण पाहत होतं? मैत्री, शेजारीन. ती म्हटली, का ग तुझं माहेर बंगालचं आहे का? म्हटले नाही. तुला बाहेरचं येतं का काही? म्हटले नाही. मग हे मुसळ वर कसं? म्हटले पतिव्रतीची ताकद. म्हटले पतिव्रता म्हणजे काय? म्हटले पतीची सेवा केली का ताकद तयार होते. म्हटले मी होईल का पतिव्रता? म्हटले मग जा घरी पतीची सेवा कर. तिचा नवरा झोपलेला होता, ऊन खूप झालेलं होतं, झोपलेला होता. ती म्हटली उठा. म्हटले का बरं? जा मळ्यामध्ये. अगं सगळे वावरून आंघरून पडले. मी सांगतो तसं करा, मळ्यात जा आणि 3 वाजता घरात या. मी साळी कांडत राहील. साळी कांडता कांडता दरवाजामधून पाणी मागायचं, पण कधी? मुसळवर गेल्यावर. ती साळी कांडायला बसली, मुसळवर गेलं, तेवढ्यात ती आलं. पाणी म्हणायचं का मुसळ खाली? कसा तरी त्यांनी नियम धरला, मुसळ वर गेलं आणि त्यांनी पाणी मागितलं, तिनं दिलं मुसळ वर सोडून. काय झालं? टेंगुळ आलं. काय झालं? माझ्याकडे काय पाहता? विठ्ठल विठ्ठल. आणि मग देवतांनी कट केला त्या पतिव्रतेकडून, म्हणजे वृंदेकडून त्याचं मरण, त्या पतिव्रतेचं पतिव्रात्य भ्रष्ट केलं, जालंधराचा वध केला. आणि शेवटी भगवान परमात्म्याला तिला वर द्यावा लागला, काळजी करू नको, तू जरी सती गेली किंवा अग्निदहन केला, पण तिथं एक रोपटं उगलं, त्या रोपट्याचं नाव आहे तुळस. आणि भगवान परमात्म्याने एक वेळेला रुक्मिणीला बाजूला केले असेल, एक वेळेला राधेला बाजूला केलं असेल, एक वेळेला सत्यभामेला बाजूला केलं असेल, पण तुळशीशिवाय भगवान परमात्मा कधीही राहिले नाहीत. हा त्याचा भाव. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक चरणामधून भाव निघतो. तुळशी हारगळा, कासे पितांबर, आवडे निरंतर याची ध्यान. 3रा भाव आहेत मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ. आता त्या कौस्तुभ बनायचं पण चिंतन आहेत, कानातल्या कुंडलाचं सुद्धा चिंतन आहेत. वेळ संपून गेला. तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं जे खरं स्वरूप आहेत ना, आत्मस्वरूप, अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, म्हणे माझे सर्व सुख, आवडीने तुळशी हार
गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे आवडे निरंतर विधान आवडे निरंतर विधान आवडे निरंतर हे विधान आवडे निरंतर हे विधान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबार कुमार 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 कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुंडली दुर्गा हरि विठ्ठल ज्ञानदेवा कुमार कुमारी कुमार कुमारी माझे हिचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचं जे खरं मूळ स्वरूप आहेत त्या स्वरूपाचं वर्णन करतात. भगवान परमात्मा कसा आहेत? सुखरूप आहेत. सुखरूपाईसा तुझा कोणी सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारिका तू. आता या सुखावरती एवढं लांब लचक चिंतन आहेत ना, ते आपल्याला 4 वाजले तरी पुरणार नाही. पण तुम्ही थांबणार कशाला? पहिल्या दिवशी ताण व्हायची, पुन्हा उद्या पण तुम्ही वेळेवर आले पाहिजे. आता यांनी 7:30ला सुरू केलं, मी काय करणार? 7:15 7:30 वाजलेच होते. पण तरी पण पहिला दिवस असल्यामुळे वेळेवर सोडणं गरजेचं आहे. आज लवकर सोडलं तर उद्या. आजच्याच कीर्तनकारांनी जरी नियम पाळले नाहीत. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये ज्या वेळेला कीर्तन परीक्षेचे मार्क दिले जायचे ना, पहिले 50 मार्क वेळेत सोडण्याचे पहिले आपल्या ताब्यात पाडून घ्यायचे. मग नंतर त्याला गाता येतं का, त्याला विनोद येतो का, त्याला चिंतन येतं का, हे नंतर. पण वेळेत सोडण्याचे 50 मार्क तर पहिले आपल्या पदरात पाडले पाहिजे. या न्यायाने जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचं मूळ स्वरूप सांगतात. सुखाचं का ज्या सुखाकरता आपण आयुष्यभर धडपड करतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. ते सुख मिळतं कसं?
सदानाम घोष करू हाडी कथा तेने सदा चित्ता. त्या भगवान परमात्म्याचं नुसतं नामचिंतन केलं तर सुख मिळेल. मग त्यांनी जे सुख भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने मिळेल, ज्यांनी हे सांगितलं सुख, त्यांचं एकदा प्रेमाने भजन करा. निवृत्ती राया निवृत्ती राया तुफान मुक्ता बाई ज्ञान सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. बोला बोला सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. माऊली ज्ञानराज माऊली तुकारा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. सुंदर ते ध्याना उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण. मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुमने विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुखा आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. देवाचा परिचय, देवाचा स्वभाव, देवाच्या रूपाचं वर्णन, देवाच्या स्वरूपाचं वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी काही अभंग आहेत का ती अजूनही आपल्यापासून लांब आहेत, दिसायला जवळ आहेत. असे अभंग आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या भगवान परमात्म्याचं आपण चिंतन करतो त्याचा परिचय घडावा याकरता एक छोटासा केलेला प्रयत्न मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. निश्चितच बऱ्याच चुका झाल्या असतील, कारण तुमच्यातलाच एक ज्याच्यावर मूर्ती ठेवली तो इथं उभा आहे. आणि मग माणूस म्हटल्या का चुका घडतात, आणि चुका माणसाकडूनच घडतात, त्यालाच माणूस म्हणतात. बऱ्याचशा चुका झाल्या असतील, ज्या चुका असतील त्या टाकून द्या. जे बरोबर असेल ते कीर्तनातून घेऊन फक्त माझ्या तेवढे चपला राहू द्या. दर महिन्याला चपला जाऊ लागले आता. महाराज तुम्ही तर म्हणता कीर्तनातून काहीतरी घेऊन जा, मग चपला नेता काय? चांगल्या वस्तू म्हणजे चांगलं चिंतन आपल्या जीवनामध्ये ज्याचा उपयोग होईल ते आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. वारकरी संप्रदायाचा संदेश, प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा, एकादशीचं व्रत, नित्यनेम, दान, धर्म, परोपकार आपल्या जीवनामध्ये असावा. जसं जीवन जगत असताना जिवंत असेपर्यंत पैसा कमी पडतो, तसं मृत्यूनंतर, मृत्यूपासून तर श्राद्धविधीपर्यंत त्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये पुण्यकर्म कमी पडतं. आणि पुण्यकर्माचं ATMच चालतंय वर. जेवढी किंमत आपण धनाला देतो तेवढीच किंमत दान, धर्म, परोपकाराला द्या, नामस्मरणाला द्या. मृत्यूनंतर ते आपल्या कमी पडेल असा संदेश वारकरी संप्रदायाचा आपल्यापर्यंत पोहोचवतो. आज या कीर्तनाकरता मला ज्यांच्यामुळं येण्याचा योग आला, ज्यांच्या मांडीवर आपण खेळलो, ज्यांच्या बोटाला धरून आपण इथं राहिलो, हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूज्य ब्रह्मलीन वैकुंठवासी त्र्यंबक बाबा भगत, लहानपणापासून बाबांच्या संगतीमध्ये राहिलो. पण आज योग भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि हे कुणी मला सांगितलं बोलवलं म्हणून नाही, हे कोणाच्या बापाचं काम नाही. हे ज्याचा भाग्याचा उदय येतो ना, त्यांच्या मनामध्ये स्मरण करण्याची शक्ती कुणी दिली? बाबांनीच दिली, भगवान परमात्म्यानेच दिली. का कोणाची तरी सेवा उदयाला आली, निष्काम जर सेवा केली तर सेवेचं फळ निश्चित मिळतं. आज त्याच सेवेचं फळ मला या ठिकाणी आमचे विलास भाऊ भगत, संपूर्ण भैरवनाथ भजनी मंडळ यांच्याकडून आलेलं हे निमंत्रण
त्यामध्ये बरेचसे भजनी मंडळातले आमचे सदस्य मित्र आहेत हरिभक्तीपरायण. या कीर्तनासाठी उपस्थित ज्यांचे आहेत मृदंगाचार्य आमचे संतोष महाराज भालेराव, विनेकरी आमचे बबन बाबा, हरिभक्तीपरायण ज्यांच्या पोटाला धरून आपण वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत चालत आलो. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय प्रकाश महाराज गोसावी, त्याचप्रमाणे आमचे मित्र नारायण महाराज वाघ, कारभारी महाराज शिरसाट, नाना महाराज उगले, आमचे नवनाथ भाऊ आणि समस्त भजनी मंडळ, राजाभाऊ इकडं, हांडे माऊली आणि पाटील, त्याचप्रमाणे आमचे काय गुरु काय सोबदार महाराज, आदिनाथ महाराज आणि आमचे विलास भाऊ. त्याचप्रमाणे या संपूर्ण कीर्तनाची शूटिंग अमर म्युझिक या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ऐकायला मिळेल. असे यूट्यूबचे संचालक मूर्ती महाराज अवॉर्ड. खाली बसलेल्यांचे बरेचसे नावं आहे, आता कोणाचे घ्यावा? नावं कोणी कोणाचे घेतले जातात माहिती आहे का? नावं लग्न झाले, तुमचं काय माझं लग्न होईल, तुमचा काही संबंधच नाही. तरीसुद्धा मोठ्या अंतकरणाने आमचे अण्णा गुजरे महाराज, कोडकर महाराज, करपे आदी करून आमचे गेवारे पाटील सगळे आमच्या सुनीताताई वाळूंज या ठिकाणी उपस्थित आहे, आमच्या गवळीताई, बरेचसे सर्वांचा नामोल्लेख झाल्यासारखं समजा. ते नाही का जावयाला पिठलं भाकरीवाडीत श्रीखंडपुरी समजा, तसं तुम्ही समजा. झालेली कीर्तनाची सेवा परमपूज्य ब्रह्मलीन त्र्यंबक बाबांच्या चरणी, भैरवनाथाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल समाधी त्र्यंबके करी मागे शोभे ब्रह्मगिरी, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून केले ज्ञानदेव तुकाराम गुरु विडविका कोणी उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा